मग आई, आज काय बनवणार आहेस? आज आहे ना, मी कर्दी टाकून गवारीची भाजी करते. कर्दी टाकून गवारीची भाजी? हा, काय असतं, रविवारी मच्छीचा घाट घालायला बरं वाटतं, पण हे दिवशी मग आपलं थोडं तोंडाला असं सुकी मच्छी बरं वाटतं. तर काय केलंय मी, गवार 4 शिट्ट्या कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली, त्यात एक बटाटा टाकला आणि कर्दी आहे ना, मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवली. त्याचे डोके काढून थोडंसं असं मधलं हे काढून अर्धा तास ही अशी झाली. अर्धा तास भिजवली की जरा ती मऊ पडते. अच्छा. म्हणजे शिजायला मग जास्त वेळ नाही लागत. आता तेल तापत ठेवलंय 2 पळी. थोडस जिरं टाकायचं. कांदा टाकायचा. कांदा किती? कांदे 2 चिरले बारीक छोटे. भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते. तांदळाची की ज्वारीची? तांदळाची, ज्वारी, पोळ्या, असं काय नाही. सुकी मच्छी असली की तुला चव जरा वेगळी येते. आणि किंचित अगदी ना ओवा टाकायचा, म्हणजे तो बाधत नाही. जास्त नाही, अगदी किंचित. काय होतं? बाधत नाही पोटाला. हळद पाहिजे. कांदा थोडा गुलाबीसर झाला की याच्यात थोडी आले लसणाची पेस्ट टाकायची. थोडी टाकायची, म्हणजे आपली गवार पाव किलो आहे ना, ते एवढं अर्धा चमचा टाकायची. अच्छा. तर त्यात आपले हे दुसरे मसाले टाकायचे. थोडासा हिंग, एवढी पाव चमचा हळद, थोडासा गरम मसाला आणि धणे पावडर आणि आपलं लाल तिखट. आपलं पाव किलो गवार आहे ना, त्यात एक बटाटा आहे. माझं एक माप ठरलेलं असतं की हे एवढे चहाचे 2 चमचे, अगदी छोटा नाही आणि अगदी मोठा नाही, अगदी 2 चमचे मसाला लाल तिखट आणि त्यात कढीपत्ता टाकायचा, जरा छान लागतो. हे मसाला चांगला परतायचा आधी. आता भाजीच्या अंदाजाने मीठ टाकायचं. आणि आता ह्याच्यात कर्दी टाकायची. ती किती घेतलेली कर्दी? थोडीशी घ्यायची आपल्याला ना. पाव किलो गवार आहे तर किती 50 ग्राम सुद्धा भरपूर होते. मी काल किती रुपयाची एक वाटा आणला 25 रुपयाचा, तर ती अर्धी टाकली, अर्धी ठेवून दिली. परत वांग्यात बटाटा केलं की त्यात पण ती चांगला. आता ही चांगली परतायची ह्याच्यात. किती वेळ असो परतायचं? झालं, परतून तर झालं. आता ताटलीत थोडस पाणी घ्यायचं. थोडस पाणी टाकायचं ह्याच्यात, म्हणजे ती शिजेल, करपणार नाही. 10 मिनिटं जरा वाट बघायची. झालं.
हा. आता हे बघा, आता आपण 10 मिनिटं ही अशी ठेवली. जास्त वेळ पण नाही ठेवायची, नाही तर ना ती कर्दी कडक होते. हम्म. हे एवढी बघ झाली. आता ह्याच्यात आपली ही शिजलेली गवार टाकायची. शिजलेली म्हणजे गवार. कुकर मधून 4 शिट्ट्या घेऊन काढली. अच्छा. 4 शिट्ट्यामध्ये शिजवली. आणि ना ते गवारीचं पाणी पण टाकायचं नाही, कारण ते सगळं पाणी त्याचं उतरलेलं असतं ना. आणि आता ह्या पाण्यातच ही शिजवायची भाजी चांगली. अच्छा. कोरडी जरा करायची सुकीसारखी. त्यातच हा बटाटा टाकायचा. एकच बटाटा टाकलाय. 4 माणसांनाही 1/2 किलो भाजी भरपूर होते. आणि हे आता किती वेळ शिजवायचं? हे 10 मिनिटं ठेवायचे. आता 7 वर ठेव. 10 मिनिट. ही झाली भाजी. ह्याला वाटण बिटण नाही, ह्याला फक्त आलं लसणीची पेस्ट, चिंचीचा ओवा, चिंचीचा हिंग, बाकी मग हळद मसाले आपण नेहमी भाज्या करतो तसं. अच्छा. ही भाजी छान लागते. मला म्हणजे काय झालं, एकदा राजू काका आले होते, त्यांना मी असे ते म्हटलं जेवताय का, म्हणजे काय केलंय, म्हटलं काय नाही साधंच आहे. म्हटलं गवारीची भाजी आज केली, जरा कर्दी टाकून. गवारी कर्दी टाकली. माझी मैत्रिणीला पण एकदा एका नवल वाटलं, गवारी कर्दी कशी टाकते. म्हटलं हो करून बघा. त्यांना मी रेसिपी अशी तोंडीच सांगितली होती. म्हटलं बघा एकदा करून, केल्याशिवाय कसं कळेल, छान लागते. आता आपण वांग्यात नाही का सोडे टाकतो, कर्दी टाकतो, तसंच माझ्या आई तर फ्लावर मध्ये सुद्धा कर्दी टाकायची, मस्त लागायची भाजी. आता हे ना, त्याला ताटबीट काय ठेवायचं नाही, म्हणजे पाणी नाही ठेवायचं, नुसतीच अशी 10 मिनिटं ठेवायची. 10 मिनिटं. हे झाड. हा. तर किती 10 मिनिटं झाली? 10 मिनिटं झाली आहे. आता आपण बघूया भाजी, काय भाजीची परिस्थिती आहे ती बघूया. ही बघ, एवढीच चुकवायची, जास्त नाही. आणि कोथिंबीर असली ती टाकायची, नसलं तरी चालू. प्रत्येक गोष्ट टाकलीच पाहिजे. कोथिंबीर हवी असं काय नसतं, त्यामुळे आहे तर टाकायची. कोथिंबीरीला एक वेगळीच चव आहे, है की नाही? कोथिंबीरीमुळे भाजीला चव येते. झाली ही भाजी तयार. गवार कर्दी भाजी तयार.